संभाजीनगरमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन झालं। त्यानंतर आज भाजपने आदित्य ठाकरे यांच्या मुक्कामाच्या हॉटेलबाहेर राडा केला। अगदी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागेल इतका हा राडा झाला आणि मग राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते त्या हॉटेल बाहेर सकाळी अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। भाजप कार्यकर्ते हे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले। मग त्यांना विरोध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आणि मग ही परिस्थिती निर्माण झाली। संभाजीनगरमध्ये हा राडा नेमका कशामुळे झाला पाहूया। संभाजीनगरमध्ये राडा। शिवसंकल्प मेळाव्यासाठी 25 ऑगस्ट पासून आदित्य ठाकरे संभाजीनगरात। जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे मुक्कामी। हॉटेल बाहेर सकाळी भाजप कार्यकर्ते जमले। आदित्य यांनी दिशा सालियन प्रकरणावर बोलावं अशी भाजपची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यानंतर आक्रमक। दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। हा सगळा राडा सुरू असतानाच ठाकरेंचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तिथं पोहोचले। दानवेंनी पोलिसांवर काहीशी आगपाखड केली, तसंच कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही इथून उठू। भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं। पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणतात की ताब्यात घेतले म्हणून। कुठं घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर। आता होते इथं ते आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या। हो, त्यांना उचला, बाकी काय म्हणणं आमचं? अरे सोडा हो, यांच्यात काय दम आहे? पळून गेले सगळे। हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं तेव्हा दानवे उठून हॉटेलमध्ये गेले। मात्र त्यानंतर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटलं। असं आहे की ठाकरे कुटुंब हे या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे। लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे, बरं का? आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी, परंतु आम्ही मोदींचा आपणच प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी आहे। पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं। आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती, आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर या विचाराचा महाराष्ट्र, या खोट्याच्या सरकारने त्याला कुठं नेऊन ठेवलेलं आहे, आता अशी काळजी सगळ्यांच्या मनामध्ये आहे। कशाचं आंदोलन करते आणि कुठं करते हे सुद्धा त्यांना कळत नाही। वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं। आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाही, त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता। ही भाजपच्या कार्यकर्त्याला कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं। महाविकास आघाडी आदित्य ठाकरेंच्या बाजूने उभी राहिली म्हटल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपचे नेते हे भाजप कार्यकर्त्यांच्या बाजूने पुढे आले। सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियन प्रकरणाशी माझा काही संबंध नाही। 8 जूनला मी तिथे नव्हतो। मी तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुनामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत, कारण का माझं टॉवर लोकेशन 8 आणि 13 जूनचं हे असं आहे। हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलंच नसतं। ज्यांच्या दौऱ्यादरम्यान हा सगळा राडा झाला त्या आदित्य ठाकरेंनी सुद्धा भाजपच्या आंदोलकांचा समाचार घेतला।
त्यांनी हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक इथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी। फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला किंवा महाराष्ट्रातली अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे। मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात? हे 2.5 वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही ते या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे। आपण तसं पाहिलं गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या? कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SPंवर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दाखवली, लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महायुती विरुद्ध ठाकरेंची शिवसेना हा संघर्ष रंगताना दिसतोय। नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी अंबादास दानवेंनी संभाजीनगरमध्ये रविवारी आंदोलन केलं। त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून आदित्य ठाकरेंविरोधात हे आंदोलन करण्यात आलं अशी चर्चा आहे। संभाजीनगरहून सचिन जिरेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।